हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल. तर आज बरेच दिवस झाला आता आपण रेसिपी काही टाकली नाही. आज आपण आजीला विचारूया. तर आज काय बनवणार आहे आजी? काय बनवायचं आज? अगं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झाले. तू बनवते का? काय बनवायचं? मी सांगते तू बनव. चालेल. तर आजीच्या आता डोळ्याचं ऑपरेशन झाले, त्यामुळे आजीला तर काही बनवता येणार नाही स्वयंपाक. तर आज आपण बनवून खाऊ घालूया, बघूया कशी होती भाजी. तर परत व्हिडिओवर आलोय आपण. तर आमचं ठरलेलं आहे, आम्ही बनवतोय आज मसूरची डाळ आणि भात. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला रेसिपी सांगते. तर सगळ्यात पहिले आता इथे आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया. तेल गरम झालं की मोहरी घालूया. मोहरी अशी छान तडकली की जिरे घालायचे. लसूण घालायचंय. लसूण थोडासा फ्राय झाला की लगेच कांदा घालूया. कढीपत्त्याचे एक 7-8 पानं घालायचे आहेत. आता कांदा छान फ्राय झाला की टोमॅटो घालायचे. थोडंसं सॉफ्ट झालं की त्यात आपण आता मीठ घालूया. हळद घालायची चिमूटभर आणि तिखट घालायचे. मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या पद्धतीने चवीनुसार घालू शकता. आता सगळं मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे. ही मसूरची डाळ 10 मिनिटं भिजत घातली होती मी आणि मग टाकली आता ह्याच्यात. आता छान हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं परतलं की आपण त्यात पाणी घालूया. जास्त पाणी नाही घालणार आहे, फक्त डाळ शिजेल इतकंच घालायचं आहे. आणि झाले. आता झाकून छान डाळ शिजेपर्यंत शिजवून घेऊया. तोपर्यंत मस्त ज्वारीची गरमागरम अशी भाकर करूया. बघा कशी टम्म फुगतीये भाकर. आता आपली भाजी पण झालेली आहे. त्यात कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच वाढायचं आहे. खूपच एकदम सोपी सिंपल अशी रेसिपी आहे. काहीच जास्त मसाले किंवा जास्त काहीच सामान तुम्हाला लागत नाही. एकदम झटपट होते, घरात असलेल्याच गोष्टींपासून बनते आणि खूप चविष्ट लागते. कधी पण जर झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि टेस्ट कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.